जय श्रीराम. आपल्या सगळ्यांचं बृहन महाराष्ट्र मंडळ यांच्या पुढाकाराने आपला जो हा तत्वज्ञान उपक्रम चालू आहे, त्यात मनापासून स्वागत. आपण आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेचं आज 35वं सत्र आहे. त्याच्यामुळे फारच छान चालू आहे मालिका हे त्याचं एक उदाहरण किंवा त्याचं एक लक्षण. जसं आपण मागच्या सत्रामध्ये मायेची लक्षणं बघितली, की माया कशी आहे? अघटित घटना अशी आहे. सत अलक्षण सत आणि असत या दोघं लक्षणांशी न जुळणारी आहे आणि मायेच्या प्रांतातच आपल्याला ब्रह्मानुभवाचा संस्कार आणि तोही माईक शब्दांनीच कसा व्यक्त करता येतो, हे सगळं आपण माया तत्व समजून घेताना बघतोय. असा ते काल मागच्या वेळेचं रेकॉर्डिंग ऐकताना किंवा मी जे वृत्त पाठवतो ते वाचताना असं वाटत होतं, माया म्हणजे जी नाही तिचा एवढा आपल्या शास्त्रकारांनी इतकं समजावून सांगितलं आहे, तर जे आहे त्याच्याबद्दल त्यांना किती आत्मीयता असेल आणि त्याच्या तर आता या प्रस्तावनेसह मी परमपूज्य मंगेश दादांना इथून सादर नमस्कार करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या सत्राला सुरुवात करावी. जय श्रीराम. आवाज येतोय? गलद्दानगंडं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशूण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री राम जय राम
जय जय राम. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाते गंधे यांच्याही चरणी वंदन करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. पुन्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. आनंदाचे तत्वज्ञान असा आपला विषय सुरू आहे आणि त्याच्यामध्ये माया तत्व याचा सातत्याने आपण उल्लेख करतो की ती कशीही असू दे, त्याचं काहीही वर्णन आपण केलं तरी एक गोष्ट मात्र सत्य आहे की प्रतिक्षणी तिचा आणि माझा संबंध आहे. प्रतिक्षणी मला तिला सामोरं जावं लागतं असं म्हणूया. खूप सूक्ष्मता आहे त्याच्यामध्ये, खूप त्याचे पदर आहेत. कारण ज्या क्षणी मी आणि ती असं म्हणतो, मी मला असं म्हणतो, त्या क्षणी मायेला सुरुवातच झाली. म्हणजे मी काही बघतो का, मी काही ऐकतो का, हे खूप म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांनी माझं ज्ञान ग्रहणाची प्रक्रिया सुरू झाली आहे का, हा अजून पुढचा विषय झाला. म्हणून मी म्हणालो की त्याचे अनेक पैलू आहेत, सूक्ष्म पदर आहेत त्याचे, ते आपण सोडून देऊया. पण एक गोष्ट निश्चित की काहीही मी तिचं वर्णन केलं, कितीही त्याचा म्हणजे तिचा माया असल्यामुळे ती त्या तत्वाचा म्हणूया शास्त्रीय अभ्यास केला तरी सुद्धा एका गोष्टीतून आपल्या कोणाचीच सुटका नाहीये, ती म्हणजे प्रतिक्षणी तिला सामोरं जाणं. आणि हळूहळू आपण त्या सगळ्याचा अभ्यास करणार आहोत की वेगवेगळ्या स्तरांवरती मायेला सामोरं कसं आपण जायला हवं. आणि अशी ही माया, त्याची आपण काही लक्षणं बघतो आहोत. या मायेची लक्षणं काय आहेत? माया ओळखायची कशी? खरं माया ओळखायची म्हणजे पुन्हा मी जसं म्हणालो की सगळं जर हे माईकच असेल, म्हणजे त्या दृष्टीने माझं बोलणं सुद्धा माईक आहे आणि तुमचं ऐकणं सुद्धा माईकच आहे आणि हे मायेच्याच प्रांतातलं सुरू आहे. त्यामुळे हे माया कार्य आहे. पण ते शास्त्रीय शब्द वापरायचे, तर मायेचं हे कार्य आहे. मग लक्षणांचा विचार कशाला करायचा? लक्षण याच्यासाठी की प्रत्येक क्षणी जरी तिचा अनुभव येत असला तरी तिचा अनुभव येतो आहे याचं भान राहत नाही. समस्या ही आहे. आणि म्हणून मी तिच्या प्रवाहात वाहत जातो. पण जर माझ्या लक्षणं जर तिची लक्षात राहिली तर तिला सामोरं जाता जाता मला याचं भान राहील की मी कोणाला सामोरं जातोय थोडक्यात. या दृष्टीने आपण मायेची लक्षणं समजून घेतो आहोत. आणि अघटित घटना पटीयसी हे तिचं पहिलं लक्षण आपण मागच्याला बघितलं. त्याच्यासाठी एकनाथी भागवतातली सुंदर ओवी पण आपण बघितली की झोप लागल्या झोप न दिसे पाही,
जागे झाल्या दिसतची नाही, असं झोपेचा एक दृष्टांत आपण बघितला की झोप लागल्यावर झोप दिसत नाही आणि जागं झाल्यावरही ती दिसत नाही, पण तरी ती आहे. असंच एक झोपेच्या बाबतीत बोलता येतं. अशी ही माया अतर्क्य असून तिचा देव आणि मनुष्याला ठाव लागत नाही, असं कोण म्हणतंय? संत एकनाथ महाराज म्हणतात. आणि याच मायेचं दुसरं लक्षण आपण बघायला सुरुवात केली होती मागच्या वेळेला, ज्याला आपण सतासत विलक्षण अनिर्वचनीय असं त्या संपूर्णचं नाव म्हणूया, लक्षणाचं शीर्षक म्हणूया. आणि अशी आपण सुरुवात केली होती मागच्या वेळेला की मायेचं हे अत्यंत महत्वाचं लक्षण आहे. तर महत्वाचं लक्षण म्हणजे काय? लक्षणं सगळीच महत्वाचीच आहेत, पण आपल्या दृष्टीने महत्वाचं म्हणजे साधकाच्या दृष्टीने. कारण मी जसं म्हणालो की आपण काय वाटेल ते जरी बोललो मायेबद्दल, काय वाटेल तो अभ्यास केला शास्त्राचा, तरी प्रतिक्षणी अनुभूतीच सुरू आहे. मग त्याच्याकडे बघायचं कसं, या अनुभवांकडे याचं संगती कशी लावायची, शुद्ध मराठीत रेकन्सिलिएशन कसं करायचं, त्याच्यासाठी हे जे लक्षण आहे आपल्या खूप कामात येतं. मी प्रत्येक वेळेला मायेचा विचार सुरू झाल्यापासून प्रत्येक वेळेला हे बोलतो आहे, आताही पुन्हा बोलतो की हे करत असताना एक साधक म्हणून माझी भूमिका काय असली पाहिजे. सर्वसामान्य माणसाच्या भूमिकेबद्दल, सर्वसामान्य म्हणजे काय असतं, खूप सावधगिरीने बोलावं लागतं. इतरांना सर्वसामान्य म्हटलं की मी खूप मोठा कोणीतरी होतो, असा त्याचा अर्थ नव्हे. सर्वसामान्याचा अर्थ की ज्यांच्या कानावर दुर्दैवाने हे तत्वज्ञान कधी पडलं नाही असं म्हणूया. पडलं तरी त्यांना रुचलं नाही, पटलं नाही, भावलं नाही. कधी ते इकडे वळलेच नाही. त्यांच्या प्रारब्धाने त्यांना कधी असं ऐकायला मिळालंच नाही. त्यांना आपण सर्वसामान्य असं म्हणतो. त्यांना शास्त्रीय भाषेमध्ये त्यांना पामर असं म्हणतात. जाऊ दे, एक एक नवीन नवीन शब्द. पण त्याच्यात मी बसू नये याच्यासाठी तो शब्द सांगून टाकला, पामर. तर आपला विषय हा सुरू होता की त्यांचा पामरांनी काय करावं, सर्वसामान्य माणसाची काय भूमिका असावी, हा आपल्या चिंतनाचा विषय नाही. पण मी जेव्हा साधक म्हणून या मायेचा आणि माझा सातत्याने संबंध येतो, तर माझी भूमिका काय असली पाहिजे, हा विषय आपला सुरू होता. आणि त्या दृष्टीने हे लक्षण महत्वाचं आहे असं मी म्हणालो, सतासत विलक्षण अनिर्वचन. आणि आपण मागच्या वेळेला सतचा अर्थ समजावून घेतला होता. जे त्रिकालाबाधित असतं, एक पटकन उजळणीचा भाग म्हणून सांगून टाकतो. जे त्रिकालाबाधित असतं म्हणजे जे सर्वत्र असतं, जे सदा असतं आणि जे समत्वानी असतं. असतची असे, अजून एक वर्णन आहे त्याचं. असतची असे, आहे 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 आणि आहे, होतं किंवा नव्हतं आणि आता आहे, मग पुढे असेल किंवा नसेल, ही भाषा ज्याच्या बाबतीत संभवतच नाही. जे सर्वत्र आहे आणि जे सदा आहे आणि समत्वानी आहे. पण भारतात जास्त आहे, अमेरिकेत कमी आहे? नाही. पृथ्वीवर जास्त आहे, चंद्रावर कमी आहे? नाही. याला म्हणायचं सर्वत्र सदा सम. खूप गंभीर विषय तो पण. एक सुंदर विषय बघूया. खूप विषय मी असे सुंदर विषय असं म्हणून सोडून देत असतो. ते वृषालीसाठी असतात बरं का, तुम्ही त्याच्याकडे लक्ष नका देऊ. तर हा झाला सतचा विचार. आणि आपण असतचा अर्थ पण बघितला की ज्याला कधीच अस्तित्व नसतं, त्याला आपण असत म्हणतो. आणि त्याची काही प्रसिद्ध वेदांतामधले आपण दृष्टांतही पाहिले. खपुष्प पाहिलं, सशाचं शिंग पाहिलं, अगदी आधुनिक दृष्टांत पाहिला, पप्पूची देशभक्ती पाहिली किंवा बारामतीकरांचा स्वच्छ कारभार म्हणूया. काय खूप मला दृष्टांत देता येतील असंच आधुनिक दृष्टांत. आता प्रश्न हा आहे, या व्याख्या आपण मागच्याला पाहिल्या आणि तिथे थांबलो होतो आपण वेळेच्या अभावी. त्यामुळे आपल्याला व्याख्या फार महत्वाच्या असतात ना वेदांताचा अभ्यास करताना. आता ह्याच्यानंतर जिथे कुठे सत शब्द येईल तिथे त्रिकाला बाधित हे त्याला शेपूट आपण जोडून घ्यायचं तिथे नसलं तर. का? कारण ती व्याख्या आहे त्याची. त्रिकाला बाधित तीनही काळात आहे आहे आणि आहे. म्हणून म्हणालो मी की व्याख्या खूप महत्वाच्या असतात, कारण त्या एकदा पक्क्या आपल्या मनामध्ये बसल्या, पुढचा अभ्यास सोपा होतो. त्यामुळे सत शब्द आता कुठेही आला तरी
घाबरायचं, दचकण्याचं काही कारण नाही. आपल्याला पक्क कळलं सत म्हणजे काय, असत म्हणजे काय, फारच सोपं आहे समजणं. मग आता प्रश्न हा आहे आपल्या चालू विषयाअंतर्गत, माया सत आहे का? पहिला प्रश्न. आता मायेतील कोणताही पदार्थ घ्या, मायेतील म्हणजे या जगातील कोणताही पदार्थ घ्या. अगदी माझ्या देहापासून सुरुवात करूया, म्हणजे आपापल्या देहापासून आपण सुरुवात करूया. सगळ्यात जवळचं आपल्याला काय आहे? आपला देह. त्याच्यात देह म्हटल्यावर त्याच्यात सगळं झालं, स्थूल, सूक्ष्म, कारण वगैरे ते सोडून देऊ. पण देह आहे का सत्य? सत्याची व्याख्या आपण काय पाहिली? म्हणून व्याख्या खूप महत्वाची असते. त्रिकालाबाधित. होता का माझा देह 50, 70, 100 वर्षांपूर्वी? नव्हता. असेल का माझा देह? जाऊ दे. इथे मी काही वर्षांनी असं म्हणतो. उगीच काय वाईट वाटतं. स्मरण करून दिलं त्याचं. काही वर्षांनी माझा देह असेल का? त्याचं उत्तर नक्की नाही असं आहे. असेल किंवा नसेल भानगडच नाही आहे. नक्की नाही. मग याचा अर्थ तो सतच्या लक्षणांशी जुळतो का? कारण सत हे त्रिकालाबाधित आहे. आपण आत्ताच व्याख्या बघितली. म्हणून व्याख्येकडे सारखं जावं लागतं. तर नाही, नक्कीच माझा देह त्रिकालाबाधित नाही आहे. म्हणजेच तो सत्य नाही. म्हणजेच तो माईक आहे. बरं, आजूबाजूचे कुठलेही माझं सोडून द्या, इतरांचे देह घ्या. मनुष्य प्राणी घ्या, मनुष्येतर प्राणी घ्या, वनस्पती घ्या. हे झाले सजीव. निर्जीव गोष्टी घ्या. काही वर्षांपूर्वी होत्या का? फार हे जाऊ दे, काय छोट्या-मोठ्या गोष्टींचा, मोठ्या गोष्टींचा विचार करू. पृथ्वी काही वर्षांपूर्वी होती का? काही लाखो वर्षांपूर्वी. दुरुस्त करून घेऊ शब्द थोडे. काही कोट्यावधी वर्षानंतर ती असेल का? आपला तारा, ज्याला सूर्य म्हणतो, तो तरी असेल का? हे जग तरी असेल का? मग जर हे सगळं नाही, म्हणजे हे सतच्या लक्षणांशी जुळत नाही, म्हणजे माया सत नाही. आता एक थोडा बारकावा आहे. विचार केला मांडू का नको, पण मांडून टाकतो कोणाच्या मनात प्रश्न असेल तर. कोणी असं म्हणू शकेल, की हे सगळं तर माया कार्य आहे. ही माया नाहीये. उदाहरणार्थ अगदी त्याला दृष्टांताने बोलूया. मातीपासून मडकं तयार होतं. मडकं सत नाही समजू शकतं, कारण मडकं काही आधी नव्हतं, मग बनवलं आता. मग ते काही दिवसांनी फुटणार आहे ते, म्हणजे मडकं संपणार आहे. पण मातीत आहे ना, म्हणजे अशी शुद्ध मराठीत आर्ग्युमेंट, प्रतिवाद केला जाऊ शकतो. माया कार्य सत नाही, पण माया सत ते पण नाहीये. ते पण आपण हळू पाहणार आहोत. तिची इतर काही लक्षणांमध्ये त्याचाही समाचार घेतला जाणार. पण उल्लेख करून ठेवतो, जर कोणाच्या मनात प्रश्न आला असेल तर. त्यामुळे माया सतच्या लक्षणांशी जुळत नाही. संपूर्ण जग सुद्धा त्या व्याख्येत बसत नाही. ती मायाची कार्य आपण आता विचार केला. आणि ही माया मी जसं म्हणालो, की तिचं कार्य सत नाही आणि ती स्वतःही सत नाही. कारण एक अनुभव आपण सगळेजण रोजच घेतो. तो कोणता? झोपेचा. जाते की नाही लयाला? आहे का हे जग असतं का या झोपेमध्ये? ही माया असते का? हे जग झोपेमध्ये असतं का? नाही. म्हणजे लयाला जाते ना माया. समाधीत तर तिचा मागमूसही नसतो. निर्विकल्प समाधीमध्ये तिचा मागमूसही नसतो. म्हणजे ती कायम टिकणारी नाही. म्हणजे ती त्रिकालाबाधित नाही. बरं, त्याच्यात बदलही होतात. इतक्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे थोडक्यामध्ये माया ही सतच्या लक्षणांशी जुळत नाही. आणि म्हणून तिला सत विलक्षण असं म्हणतात. एकदम साध्या भाषेत बोलायचं तर आपण एखादं म्हणतो ना, बोलताना व्यावहारिक भाषेमध्ये, की हा मनुष्य आहे ना, हा फार विलक्षण मनुष्य आहे असं म्हणतो आपण. विलक्षण आहे असं म्हणतो. म्हणजे काय? की बुवा लोकांमध्ये वागण्याचे जे एक सभ्य लोकांचे काही संकेत असतात समजा. काही एक नियमावली समाजाने ठरवून घेतलेली आहे. की असं-असंच लोकांमध्ये वागावं. असं-असं लोकांमध्ये बोलावं. लक्षण. त्या लक्षणांशी त्या मनुष्याचं वागणं जुळत नाही. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? हा मनुष्य फार विलक्षण. ऐकलंय आपण वाक्य. अगदी त्याप्रमाणे
आपण त्याचं हे जे हा जो कठीण विषय सुरू आहे त्यातलं काठिण्य काढण्याचा प्रयत्न करत आहे ज्या ज्या पातळीवरती शक्य आहे. त्याप्रमाणे माया ही सतच्या लक्षणांशी जुळत नाही. सतची लक्षणं म्हणजे सतची व्याख्या आपण बघितली. मायेची लक्षणं आता आपण बघितली. त्यामुळे ती सत नाही हे समजून घ्यायला फारसं कठीण काही जाऊ नये. म्हणून ती सतच्या लक्षणाशी जुळत नाही म्हणून तिला सत विलक्षण असं म्हणतो. विलक्षण, लक्षणाशी न जुळणारी विलक्षण. कुठल्या लक्षणाशी? सतच्या, म्हणून सत विलक्षण. मग आता असतचा विचार करू. असत म्हणजे पुन्हा व्याख्येकडे परत जावं लागतं, म्हणून मी म्हणालो व्याख्या फार कामात येते आपल्याला. काय असतची व्याख्या आपण केली? जे कधीच नसतं. त्याची उदाहरणं दिलेले दृष्टांत पुन्हा आधुनिक आठवायचे ते पटकन लक्षात येतं असतची व्याख्या समजा. आता प्रश्न असा आहे की असत ज्या गोष्टी आहेत, अजून एक त्याला वेदांतातला दृष्टांत, वंध्या पुत्र. स्त्री वंध्या आहे आणि तिला पुत्र आहे. कसं वाटतं ऐकायला? अशी ती असत आहे का? नाही. पण पंच ज्ञानेंद्रियांनी अनुभव घेता येतोय तिचा. रोजच्या होणाऱ्या व्यवहारांचा माझ्या मनावरती परिणाम होतो. सुखदुःख होतात. जरा जास्तच होतात. सकाळी उठल्यानंतर झोपेपूर्वी मी जे जग अनुभवलेलं असतं ते जग पुन्हा पूर्ववत अनुभवायला सुरुवात होते. महत्वाचा आहे मुद्दा हा. कारण बऱ्याच वेळा स्वप्नाचा दृष्टांत देतात. स्वप्नाचं कसं असतं की स्वप्न पडतं, पहिली गोष्ट तर आपल्याला जाग येते, त्याच्यामुळे ते स्वप्न आहे हे समजून घेण्यासाठी कुठल्याही तत्वज्ञानाचं पुस्तक आपल्याला उघडावं लागत नाही. ग्रंथ आपलाच अनुभव आहे. जाग आल्यावर कळतं की ते स्वप्न होतं. आणि दुसरी गोष्ट ते तात्कालिक असतं, म्हणजे ते स्वप्न आठवतं, काही काही स्वप्न आयुष्यभर लक्षात राहतात, ठीक आहे. पण तरीही ते संपून जातं. जगाचं तसं नाही. रात्री मी झोपताना जग जसं अनुभवलं होतं आणि सकाळी मी जेव्हा उठतो ते जग तसंच माझ्या समोर येतं. म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये? सातत्य. शुद्ध मराठीत कॉन्टिन्युइटी. इतकं सगळं आहे, इतके सगळे अनुभव मी रोज घेतो, इतके सगळे त्या साध्या भाषेत मायेचे तडाखे, परमपूज्य काकांचा शब्द आहे. छान आहे. हळू हे शिकत जायचं आपल्याला, कारण नाही नुसतं आपल्याला पंडितांचा अभ्यास नाही करायचा आपल्याला. नुसतं पंडितून काय करायचं? त्यात हे सगळं बोलायचं आणि रोज सुखदुःखांच्या हेलकाव्यात माझं जीवन जसं इतके वर्ष चाललंय तसंच जर चालू राहिलं अजूनही, तर मग हे सत विलक्षण, असत विलक्षण, अनिर्वचनीय, शून्य मत, शून्य गुण त्या परीक्षेमध्ये परमार्थाच्या. आणि नुसती बडबड झाली. त्यामुळे हे मायेचे तडाखे ज्याला म्हणतात ते रोज मला बसताय आणि ते सत्य वाटत असल्यामुळे भयंकर त्रास होतो त्याचा. पण आपला आत्ताचा मुद्दा हा सुरू आहे की इतकं सगळं ती रोज अनुभवाला येते. प्रत्येक क्षणी मी सुरुवातच केली आज प्रस्तावनेमध्ये की प्रत्येक क्षणी तिचा अनुभव आहे. त्यामुळे ती नाही असं म्हणायची हिंमत आहे का कुणाची? नाही. म्हणजे ती असतच्या लक्षणांशी पण जुळत नाही. कारण असत जे कधीच नाही, त्याची अनेक उदाहरणं पुन्हा सांगतो मी. त्यामुळे असतच्या लक्षणांशी पण ती जुळत नाही. त्यामुळे ती असत विलक्षण पण झाली. विलक्षण शब्द आपण आत्ताच बघितला. त्यामुळे सत विलक्षण झाली ती. असत विलक्षण पण झाली. त्यामुळे अशी ही माया सतासत विलक्षण असल्याने तिच्या स्वरूपाचं नेमका ती आहे किंवा नाही इत्यादी प्रकारे निश्चितपणे काही वर्णनच करता येईल. कारण आहे म्हणावी, आहेपणाच्या लक्षणांशी जुळत नाही, म्हणजे सतच्या लक्षणांशी जुळत नाही. नाही म्हणावी तर आत्ताच सगळं वर्णन केलं. त्यामुळे नक्की निश्चित तिच्याबद्दल वर्णनच करता येत नाही. म्हणून तिला काय म्हणतात? अनिर्वचनीय असं म्हणतात. अनिर्वचनीय, जिच्याबद्दल निश्चित वचन करता येत नाही, अनिर्वचन.
आता झालं लक्षण पूर्ण झालं. सतासत विलक्षण अनिर्वचनीय एवढा सगळा आवाका म्हणजे व्यापकता त्या शब्दामध्ये आहे. मायेला बऱ्याच वेळा हे वर्णन येऊन जातं आपल्या डोळ्यासमोर आपल्या वाचनामध्ये. माया सतासत विलक्षण अनिर्वचनीय आहे. ठीक आहे, पण म्हणजे काय त्याचा अर्थ? तर त्याच्याबद्दल निश्चित असं वर्णनच करताय. त्यामुळे ती सत नाही, मग असत नाही. मग आता त्याला काहीतरी एखादा शब्द ठेवायला हवा ना, की जी सत पण नाही नसत पण नाही. आहे ना, मग दिला ना शास्त्राने आपल्याला त्याला शब्द, त्याला मिथ्या असं म्हणतात. त्यामुळे हाही शब्द आपल्या अनेक वेळा पारमार्थिक ग्रंथांमध्ये आपल्या समोर येतो, की हे जग मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे खोटं नव्हे, कारण व्यवहारामध्ये मिथ्या म्हणजे खोटं. तू मिथ्या बोलतोस म्हणजे काय, तू खोटं बोलतोस असा अर्थ नाही आहे मिथ्याचा. त्याच्यासाठी इतकी सगळी मांडणी केली. ह्या सगळ्या मांडणीला, या सगळ्या वर्णनाला एकच शब्द जर हवा असेल तर त्याला मिथ्या असं म्हणतात. म्हणजे जे सतच्या लक्षणांशी पण जुळत नाही, जे असतच्याही लक्षणांशी जुळत नाही, ते मिथ्या. त्याला कधी कधी माईक असंही म्हणतात. त्याचे शब्द येऊन जातात आपल्या सगळ्या वाचनामध्ये, अभ्यासामध्ये. कारण माईक म्हणजे मायेपासून झालेलं आणि माया ही मिथ्या आहे, पण मिथ्या. पण मिथ्या म्हणजे असत्य नव्हे. त्याच्यासाठी इतकं सगळं वर्णन आपण ऐकलं. त्यामुळे मिथ्या न निरूपयितुं शक्या विस्पष्टम भासतेच या सा मायतेंद्रिया जालादो लोका संप्रतिपेदिरे. पंचदशी आपल्याला सांगतो. चित्रदीप नावाचं प्रकरण आहे पंचदशीतलं. त्यातला हा 141 क्रमांकाचा श्लोक. न निरूपयितुं शक्या, जिचे स्पष्टीकरण करता येत नाही. न निरूपयितुं शक्या, शक्य नाही तिचं स्पष्टीकरण करता. त्याच्यासाठी आता आपण जे बघितलं सगळं, की आहे म्हणावं तरी पंचायत, नाही म्हणावं तरी पंचायत. आहे म्हटलं तर झोपणाऱ्याला अनुभव येत नाही, समाधीचा अनुभव येत नाही. नाही म्हणावं तर ते म्हणणंच विनोदी ठरतं, कारण ते म्हणणंच मायेच्या प्रांतात सुरू आहे. असं जिच्याबद्दल नीट स्पष्टीकरण करणं शक्य नाही, न निरूपयितुं शक्या, तरीही विस्पष्टम भासतेच या, पण जी स्पष्टपणे भासते. भासते शब्द महत्वाचा आहे. हळूहळू आपण त्याचा विचार करणार आहोत आणि तेच त्याचं स्पष्टीकरण आहे. नसून भासते. सुरुवात केली तरी नाही, पण आहे, भासते, स्पष्टपणे भासते. सा मायतेंद्रिय जलादौ, म्हणजे काय, अशी ही ती जी भासते ती माया, अशी ही इंद्रजालाप्रमाणे असणाऱ्या मायेची लोकः संप्रतिपेदिरे, म्हणजे व्यावहारिक व्याख्या लोक सांगतात की ही इंद्रजालाप्रमाणे आहे. कारण पुन्हा नाही म्हणावी तर जगत रूपाने भासते आहे म्हणावी तर ज्ञान्यांनी तिचा बाध केलेला आहे. समाधीचा उल्लेख मी जो केला मगाशी, ज्यांना निर्विकल्प समाधीचा अनुभव आहे, ते जे ज्ञानी आहेत, त्यांनी तिचा बाध केलेला. त्यामुळे तिला इथे इंद्रजाल म्हटलेलं आहे. इंद्रजाल म्हणजे जादूगाराची जादू. छान, हा खूप सुंदर दृष्टांत आहे हा पंचदशीतला, चित्रदीप प्रकरणामध्ये येतो. कारण याच्यासाठी छान आहे म्हटलं की आपण सर्वांनीच जादूचे प्रयोग कुठे ना कुठेतरी पाहिलेले आहेत आयुष्यामध्ये, प्रत्यक्षात बघितले असतील किंवा कुठे युट्यूब व्हिडिओ बघितला असेल. त्या जादूचा प्रयोग सुरू असताना आणि तो झाल्यानंतर सुद्धा आपण किती अवाक होतो अनेक वेळेला, की कसं शक्य आहे. अशक्य वाटतं कधी कधी, पण ती प्रत्यक्ष घडते या डोळ्यासमोर. पुन्हा तेच आहे, हे अशक्य वाटतंय पण घडतंय डोळ्यासमोर. मायाचं वर्णन सुरू आहे, पण तो जो जादूगार आहे, जो त्या करामती आपल्याला दाखवत असतो, त्याला त्या जादूच्या मागचं रहस्य माहिती असतं. आणि तोच दाखवतोय ही जादू सगळी, त्याला माहिती आहे. पण बघणाऱ्याला माहिती नसल्यामुळे तो अवाक होतो, स्तिमित होतो, अशक्य आहे म्हणतो, हे शक्यच नाही असं म्हणतो.
फरक काय आहे फक्त माहिती आहे का? हा जादूचा प्रयोग आहे आपल्याला माहिती असतं. त्यामुळे जरी त्या माणसाने त्या समोरच्या व्यक्तीचे 2 तुकडे केलेले दाखवले आहे. आपल्याला हे कळतं की त्याने प्रत्यक्षात केलेलं नाहीये, कोणाला मारलेलं नाहीये. पण हे कसं केलं असेल हे शेवटपर्यंत तसं आपल्या बुद्धीला पत्ता लागत नाही. तसं हा मायेचा जो खेळ आहे तो फक्त ईश्वरच जाणतो. पण मी जसं म्हणालो, फरक एकच आहे की जादूचे प्रयोग बघत असताना हा जादूचा प्रयोग आहे माहिती असल्यामुळे आपण त्याचा फारसा विचार करत नाही. त्याचा फारसा त्रास आपल्याला होतो. पण तसं या जगाकडे बघताना नाही न लक्षात राहत. म्हणून तर ही लक्षणं आपण शिकतो. ह्या ज्या करामध्ये ही जी जादू आहे, त्याचा जो जादूगार आहे, ज्याला ईश्वर असं म्हटलेलं आहे. मायनम तू महेश्वरम केला आपण त्याचा तो विचार. त्याला महेश्वरच म्हटलेला आहे. तो या मायेचा खेळ फक्त तोच जाणतो. आणि जे ब्रह्मज्ञानी असतात, जे जीवनमुक्त असतात, ज्यांना स्वरूपाचं ज्ञान झालेलं असतं, ज्यांना परमेश्वराची, परमात्म्याची प्राप्ती झालेली असते, ते संत तिच्या त्या खेळाचं कौतुक पाहतात. आणि सामान्य अज्ञानी जन तिला सत्य समजून सुख दुःख भोग. असं तिघा जणांचे 3 पद्धतीने त्या मायेकडे पाहण्याचे दृष्टिकोन आहे. तिला सत्य समजलं की सुख दुःखाला सुरुवात झालीच. आणि तेच इतके वर्ष झाले आपल्या आयुष्यामध्ये आपण तेच अनुभवतो. जीवनमुक्त जे असतात, ज्ञानी असतात, संत असतात, मी म्हणालो की ते कौतुक पाहतात. म्हणजे त्यांना सुद्धा ती दिसते बरं. अजून एक छान दृष्टांत आहे की समजा माझा मुलगा आहे आणि त्यांनी एखाद्या नाटकात तो काम करतो. शिवाजीची भूमिका करतोय. आता ते नाटक मी बघत असतो तेव्हा लोकही बघत असतात. त्यांना तो फक्त शिवाजी दिसत असतो. मला कोण दिसत असतो? अखंड माझ्या मनामध्ये माझा मुलगा शिवाजीची भूमिका करतो. म्हणजे खूप सुंदर दृष्टांत मी म्हणालो, जे पैलू पण खूप आहेत, पण मी आता एकच पैलू आता वापरतोय जसा, की कल्पना करा, आपणही आनंद घेतोय, की काय सुंदर भूमिका वठवतोय. अगदी हुबेहूब, अगदी जणू काही शिवाजी महाराज बसलेले आहेत. अगदी असं सगळं आपणही कौतुक करतो. पण मनामध्ये काय असतं, माझा मुलगा शिवाजीची भूमिका करतो. आनंद कशाचा जास्त आहे? माझा मुलगा. हा त्याचा अजून एक पैलू आहे बरं त्या दृष्टांताचा. त्यामुळे आनंद कधी होतो? अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर. आणि हे अधिष्ठानाचं ज्ञान झालेले संत म्हणून तिचं कौतुक पहा. कौतुक तूप आहे संचिताचे, तुकाराम महाराज. कारण अधिष्ठानाचं ज्ञान झालेलं आहे, तरीही तिच्या करामती दाखवणं ती बंद करणार नाही. संतांना सुद्धा भेद व्यवहारातला कळतो. मी जसं म्हणा, व्यवहार त्यांनाही कळतो. आता व्यवहार बिघडला असं सगळं संतांचा, जीवनमुक्तांचा, सद्गुरूंचा. पण ते तिच्याकडे कौतुकाने पाहतात. एक अजून एक दृष्टांत देतो. थोडा वेळ जातोय एकाच विषयावर, पण समजणं खूप महत्वाचं आहे आपल्याला. कारण कुठे चुकीचे समज मनामध्ये राहू नये माया या तत्वाबद्दल. एक अजून दृष्टांत द्यायचं झालं तर, आता ऐकणारे बरेच जण आजी आजोबा आहेत श्रोत्यांमध्ये. त्यांना हा अनुभव नक्कीच आला असेल की नातवंडांबरोबर थोडं थांबलो मी बोलताना. त्यांचा अनुभव आला असेल असं बोलून तर गेलो मी. पण आजकालचे नातू वाऱ्यालाच उभे राहत नाहीत आजी आजोबांचे. कारण त्यांचं विश्व आणि आजी आजोबांचं विश्व इतकं वेगळं झालं आहे. पण तरी असं म्हणूया की कधीतरी त्यांना नातवंडांबरोबर एखादा खेळ खेळण्याचं नक्कीच संधी मिळाली असेल, अनुभव आला असेल. पूर्वीच्या काळी जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्याबरोबर आपले आई बाबा किंवा आजी आजोबा समजा पत्ते खेळ, पत्त्याचं एक आपण उदाहरण घेऊया. आजी आजोबा व्हिडिओ गेम ते खेळू शकत नाही आजकालच्या नातवंडांमध्ये. पत्त्याचा खेळ ना कुठले खेळ. आता पत्ते खेळताना त्या नातवाबरोबर किंवा नातीबरोबर पत्ते खेळताना पत्ते पिसणं झालं, वाटणं झालं आणि आपल्याला आपल्याला मिळालेले पत्ते हे जास्त किमतीचे आहेत.
म्हणजे खरं सगळे हात आपले होऊ शकतात. पण नातू छोटा असतो, ती नात लहान असते, तिला जिंकायचं असतं, कारण काही झालं तरी तिने जिंकणं महत्वाचं असतं. आपण कसं कौतुकाने हा तू जिंकली. हे पत्ते खरं आपल्याकडे मोठे आहेत, जास्त किमतीचे आहेत, एक्का आहे, राजा आहे वगैरे. पण आपण जसं त्या नातीला जिंकू देतो, खेळू देतो, कौतुकाने नंतर 4 जणांना सांगतो, ही जिंकली बरं, मी हिच्याबरोबर खेळलो, हा जिंकला बरं माझा नातू. म्हणजे मी तुम्हाला काय त्यातनं सांगण्याचा प्रयत्न करतोय, पैलू, जसं त्या जिंकण्या हारण्याचं महत्त्व आपल्या दृष्टीने काहीच नसतं त्या खेळामध्ये, तरीही आपण खेळतो. ह्याला म्हणतात ब्रह्मज्ञानी, जीवनमुक्त संत ज्या पद्धतीने या मायेकडे, या जगाकडे पाहतात. त्यांना दिसते ना, त्यांना सुद्धा हे भेद कळतात, पण त्यातलं सत्यत्व, जसं माझ्यासाठी त्या खेळात काही सत्यत्वच नाही, पण तरी मी खेळतो, कौतुकाने खेळतो. त्यालाच कौतुक असं म्हणतात. नातवंडाबरोबर आजी आजोबा खेळतात, त्याला कौतुकच म्हणतात की. तसं हे कौतुकाने तिच्याकडे पाहतात, तिचा खेळ पाहतात. पण सामान्य जन तिला मात्र सत्य समजतात आणि सुखदुःख. आता एक वर्णन आपण ऐकलं की अशक्य आहे तिचं वर्णन करणं. त्या पंचदशी ग्रंथामध्ये, याच चित्रदीप प्रकरणामध्ये पुढे अजून एक श्लोक येतो. निरू निरूपयितुमारब्धे निखिलैरपि पंडितैः अज्ञानं पुरस्तेषां भाती कदासु कासुचित. त्याच प्रकरणातला 143 क्रमांकाचा श्लोक पुढचं. निरूपयितुम आरब्धे, त्याचा पदच्छेद जर केला, निरूपयितुम आरब्धे म्हणजे काय? निखिलैरपि पंडितैः, जगातील ज्ञानाच्या सर्व शाखातील सर्व पंडित, म्हणजे शास्त्रज्ञ म्हणूया आजच्या भाषेत, सायंटिस्ट शुद्ध मराठी, जगातील ज्ञानाच्या सर्व शास्त्रातील सर्व पंडित म्हणजे सायंटिस्ट, शास्त्रज्ञ यांनी जरी एकत्र येऊन जगताच्या विचाराला सुरुवात केली, तरी थोड्या ज्ञानकक्षांचा विचार केल्यानंतर त्यांना काही कळेनासे होते. अज्ञानम पुरस्तेषाम भाती कक्षासु कासुचित. ज्ञानाच्या ज्या ज्या कक्षा आहेत, जितके जितके ज्ञानाच्या शाखा आहे म्हणूया, त्यातले सर्व जरी पंडित गोळा केले एकत्र आणि त्यांनी विचार करायला सुरुवात केली की नाही, या मायेचा आता एकदाचा लावतोच अर्थ काय, त्यांना काही कळे नसत. मग अशी मी बोललो ना की शक्य नाही वर्णन करणं, तेव्हा असं वाटू शकतं की हे ग्रंथ जेव्हा लिहिले गेले तेव्हा नसेल, पण आज आम्हाला एवढं कळतं विज्ञान, एवढं विज्ञान प्रगत झालेलं आहे. परमपूज्य काका म्हणतात की नवविज्ञान जे आहे, म्हणजे आजचं जे मॉडर्न सायन्स म्हणतो शुद्ध मराठीत आपण त्याला, नवविज्ञान, त्याचे 2 भाग असतात. एक मूलभूत विज्ञान ज्याला फंडामेंटल सायन्स म्हणतात, आणि दुसरं तंत्रविज्ञान ज्याला अप्लाइड सायन्स असं म्हणतात. हे 2 मुख्य भेद आहेत विज्ञानाचे. त्यातलं जे मूलभूत विज्ञान आहे, त्याच्या विकासाला फार मोठ्या मर्यादा आहे आणि त्याचं संशोधन सुद्धा अतिशय संथ गतीने होतं, हे आपल्याला माहिती आहे. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर हिग्स बोसॉन फार मोठा शोध आहे विज्ञानाच्या प्रांतातला नुकताच. खरं त्याची मांडणी गणितीय पद्धतीने 1960 साली किंवा त्या दरम्यान झाली, तुम्हाला माहिती नसेल. पण तो सिद्ध करायला किती वर्ष लागली लॅबॉरेटरीमध्ये? तोही प्रत्यक्ष सिद्ध झाला का अनुमानाने सिद्ध झालाय, हा विषयाला तुम्ही हातच घालत नाही. पण म्हणजे आजची जी आधुनिक यंत्र आहेत, त्याच्यामध्ये सुपर कम्प्युटर आहेत, की जे पेटाफ्लॉप्स म्हणतात त्यांना. म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही इतके ऑपरेशन्स ज्याला म्हणतात, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, ते एका सेकंदामध्ये करतो, याला सुपर कम्प्युटर असं म्हणतात. पण इतकी आधुनिक, ज्याचा आता क्वांटम कम्प्युटरकडे पण आपली वाटचाल चाललेली आहे, पण इतकं सगळं आधुनिक तंत्रज्ञान वापरून सुद्धा फंडामेंटल सायन्स, मूलभूत विज्ञान, याचा प्रगतीचा वेग, त्याचा विकासाला
मर्यादा आहे, संथ गतीने ते होतं. पण तंत्रज्ञान ज्याला म्हणतात, अप्लाइड सायन्स, त्याला मात्र अपार क्षितिज मोकळी आहेत आणि त्याचा विकास फार झपाट्याने होतो, की ज्याचा आपला रोजच्या आयुष्याशी संबंध आहे. त्याचं अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर फ्लॅश मेमरी. त्याला मूलभूत विज्ञान म्हणूया आपण. पण त्याचा उपयोग करून आयफोन, आयपॅड ही जी उत्पादनं काढली स्टीव्ह जॉबनी, ॲपलचा सीईओ, एक्स सीईओ आता नाही या जगात या. हे झालं त्याचं अप्लाइड सायन्स. अप्लाइड सायन्स प्रचंड आहे आणि त्या अप्लाइड सायन्सनी काय केलेलं आहे तर आपल्या आयुष्यामध्ये सुख साधनांची रेलसेल करून दिली. त्यांनी काय झालंय तर आपलं आयुष्य सुलभ झालेलं आहे, म्हणजे त्यांनी कन्व्हिनियन्स वाढला, सुख वाढलं असं म्हणण्याचं धाडस करूया कल्पना. आज 21व्या शतकात 10 सप्टेंबर 2023 तारीख आहे, आज आपण बोलतो आहोत. आज आपल्या हातामध्ये एक सामान्य माणूस म्हणून इतकी संसाधनं या आजच्या विज्ञानाने दिलेली आहेत की जी 100 जाऊ दे हो, 50 वर्षांपूर्वी, 40 वर्षांपूर्वी कल्पना, साधा व्हिडिओ कॉल घ्या, बघतो की नाही आपण आपल्या आई वडिलांना किंवा अजून कोणाला, पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाला ते आहेत भारतामध्ये, शुद्ध मराठीत लाईव्ह बोलतो की नाही आपण त्यांच्याशी. हे 40 वर्षापूर्वी जर कोणाला सांगितलं असतं त्यांनी वेड्यात काढलं असतं की नाही तुम्हाला. सामान्य माणसं आहोत आपण. आपण कोणी राजा नाही, आपण कोणी प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर कोणी नाही, पंतप्रधान नाही, राष्ट्राध्यक्ष नाही, राष्ट्रपती नाही. सामान्य मनुष्य म्हणून आपल्या हातामध्ये हे आज तंत्रज्ञान आहे का नाही? आहे. मग अशी खूप गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आहे. सुख वाढलंय का? विषय तो सुरू होतो. असं म्हणण्याचं धाडस कोणी करेल का की 100 वर्षापूर्वी माणसं जेवढी सुखी होती त्याच्यापेक्षा अनंत पटीने आज सुखी आहे? आपापल्या जीवनाकडे वळून बघा, ताबडतोब अंदाज येतो. त्यामुळे हे जे अप्लाइड सायन्स आहे त्यांनी सुख वाढलंय आयुष्यात असं नाही म्हणता येत. काय वाढलंय मग? कन्व्हिनियन्स असा शब्द आपण वापरला शुद्ध मराठीत. काही सोयी जरूर केलेल्या आहेत. जहाजात बसून भारतात जायला मला महिना लागला असता, त्याच्याऐवजी विमानात बसून मी आज 24 तासात जाऊ शकतो. मान्य, एकदम मान्य. पण ह्या तंत्रज्ञानाला जेव्हा विज्ञान मानणारे जे बुद्धिप्रामाण्यवादी असतात ना, त्यांनाच विज्ञान चढतं, असं डॉक्टर काका म्हणतात माझे सल्ले. विज्ञानाबद्दल जेव्हा हिरिरीने लोक बोलायला लागतात तेव्हा बहुतांश वेळेला ते या अप्लाइड सायन्स बद्दल बोलत असतात, हेही त्यांच्या लक्षात, आणि मग ते विज्ञान त्यांना चढतं. ही मांडणी का करतोय मी? जर मनात कुठे शंका आली असेल, कोणाच्या मायेचं वर्णन शक्य नाही असं आपण विधान केलं आणि हे ग्रंथ जेव्हा लिहिले गेले तेव्हा शक्य नसेल, पण आता बऱ्यापैकी शक्य होत आहे असं चुकून कुठे विचार आला असेल मनात. पार्टिकल फिजिक्स विज्ञानाची शाखा आहे, सांगते आपल्याला जगाचं स्पष्टीकरण. आज मॉलिक्युल्स, सुरुवातच मॉलिक्यूल पासून करतो, जाऊ दे ना स्थूल गोष्टी सगळ्या. मॉलिक्यूलच्या आतमध्ये ॲटम आहेत सांगतात आपल्याला, एकेकाळी अविभाज्य घटक आहे असं शिकवलं गेलं होतं, अणू. पण तोही आता माहिती आहे आपल्याला फुटलेला आहे. त्याच्या न्यूक्लियसमध्ये काय असतं माहिती आहे आपल्याला, इलेक्ट्रॉन आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स आहेत. ते प्रोटॉन, न्यूट्रॉन जे आहेत ना त्यांना सुद्धा हार्डन्स असं म्हणतात. त्याची प्रकार आहेत पुन्हा दोन, बोसॉन्स आणि फर्मिऑन्स म्हणून. त्यांचं जे एक इंटिजर स्पिन असतो त्याला क्वांटम स्पिन म्हणतात. तो इंटिजर नंबर असेल तर त्याला बोसॉन म्हणतात, आणि तो जर हाफ इंटिजर असेल तर त्याला फर्मिऑन्स म्हणतात. ते कशासाठी सांगितलं? कारण या फर्मिऑन्सचे पण दोन प्रकार आहेत पुन्हा पुढे, त्याचे बॅरियॉन्स आणि बोसॉन्स, मेसॉन्स, यांच्यामध्ये म्हणजे कंपोजिट पार्टिकल आणि एलिमेंटरी पार्टिकल, दोन फिजिक्सचे शब्द वापरतोय. ह्या प्रकाराप्रमाणे बॅरियॉन्स म्हणतात त्याला, ज्याच्यामध्ये ऑड नंबर्स ऑफ काय असतात, क्वार्क असतात. मला त्या क्वार्क शब्दापर्यंत जायचं होतं, त्याच्यासाठी एवढं सगळं सांगितलं. आणि इलेक्ट्रॉन्स आर टाइप्स ऑफ leptons, another type of subatomic particle. That is also another elementary particle, electron.
called leptons, and protons is a composite particle made up of multiple quarks. आजचं आधुनिक विज्ञान असं म्हणत आहे की क्वार्क इज एलिमेंटरी पार्टिकल. करूया, आपण गृहीत धरूया, कारण एकेकाळी याच विज्ञानाने आपल्याला अणू हे एलिमेंटरी पार्टिकल म्हणून सांगितलं होतं. पण आज 2023 मध्ये क्वार्क इज एलिमेंटरी पार्टिकल. इलेक्ट्रॉन इज अ टाइप ऑफ पार्टिकल कॉल्ड इलेक्ट्रॉन, एलिमेंटरी पार्टिकल. समजून चालूया. फोटॉन आहे, पुन्हा एलिमेंटरी पार्टिकल्स आहे. म्हणजे बेसिकली दीज आर फंडामेंटल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ अ मॅटर, म्हणून त्याला एलिमेंटरी पार्टिकल्स म्हणतात, मासलेस पार्टिकल्स. मुद्दा असा आहे की या सूक्ष्म घटकांचं जग तयार झालं आहे असं आपल्याला विज्ञान सांगत आहे. पण हे का झालं, हे कसं झालं, हे कोणी केलं? ठीक आहे, प्रोटॉन तयार करण्यासाठी क्वार्क आणले, प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन पासून अणू तयार झाला. आता उलट्या दिशेने जाऊ, अणूपासून रेणू झाला, मॉलिक्यूल झालं, पुढे जग झालं, सगळं ठीक आहे. पण हे क्वार्क जे वापरले गेले, क्वार्क नाव, त्याच्यासाठी सामग्री कुठून आणली, ती कुठून आणली? बरं, ती जिथून आणली तिथे ती कुठून आली? शेवटी क्वार्क आहेच ना, शेवटी गेले कुठपर्यंत आहे? क्वार्क पर्यंत गेले. इत्यादी प्रश्नांची उत्तरं कोणालाही देता येत नाही. एवढं सगळं कशासाठी बोललो? फिजिक्सचा वर्ग नाही आहे आपला. मायेचं वर्णन शक्य का नाही त्याच्याबद्दल सुरू आहे आपलं हे सगळं. थोडंसं त्याला आधुनिक विज्ञानाची पण जोड देतोय आपण, बाकी. दुसरा मुद्दा आहे पुरुष बीज, स्त्री बीज. या अत्यंत सूक्ष्म पदार्थांपासून जेव्हा ते असतं ना, ते सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहिलं की त्याच्या हालचाली दिसतात, ती जी बीज या त्याच्यात रूपात असतं तेव्हा. पण या बीजापासून पुढे आपल्या शरीराचे तयार झालेले हात, पाय, डोळे, नाक, आतडी, त्वचा, हाडं इत्यादी अवयव कसे तयार होतात, हे एक कोडच आहे. पुन्हा कोणीतरी येईल, थांबा थांबा, आम्हाला माहिती आहे डीएनए, बीएनए, जीन सगळं झालेलं आहे. काय असतं, शरीराचे आपले पेशी असतात, अनेक कोट्यावधी पेशी आपल्या शरीरात आहे, माहिती आहे, ज्याला शुद्ध मराठीमध्ये सेल असं म्हणतात. त्याचा एक न्यूक्लियस असतो, त्याच्या न्यूक्लियसमध्ये डीएनए असतात. या डीएनएचा जेव्हा असे डिस्टिंक्ट सेगमेंट्स ऑफ दिस डीएनए फॉर्म जीन्स, ज्याला जीन्स म्हणतात. हे सगळे शब्द आपण ऐकले, डीएनए ऐकलाय, जीन्स ऐकले. हे जे जीन्स असतात ना, हे जेव्हा कार्यप्रवण होतात, वेन दे गेट ऍक्टिव्हेटेड, यू नो व्हॉट इट डज? दे प्रोड्यूस अ बायोलॉजिकल प्रॉडक्ट, दे प्रिंट अ बायोलॉजिकल प्रॉडक्ट. मग ते एन्झाईम असेल, ते प्रोटीन असेल, ते प्रोटीन माइट बी यूज फॉर स्ट्रेंथनिंग द मेमरी सर्किट विद इन अवर ब्रेन. आपल्या मेंदूत एखादी लागणारी पेशी तयार करण्यासाठी ते प्रोटीन असू शकतं. मुद्दा असा आहे की हे जे जीन्स आहेत आपल्या प्रत्येकाच्या रक्तामध्ये, त्याच्यामध्ये न्यूक्लियसमध्ये डीएनए असतात, ही जी आपल्या शरीराची जीन्स नावाची, काय म्हणूया त्याला, इंजिनिअरिंग ब्ल्यूप्रिंट, की ज्याप्रमाणे प्रत्येक पेशी काम करते, हे जे इंजिनिअरिंग ब्ल्यूप्रिंट आहे आपल्या शरीराचं, ही जी रचना आहे, ही कोणी केली, का केली, कशी केली? बरं, पुन्हा या सर्वाची सुरुवात कुठून झाली? त्या अत्यंत सूक्ष्म बीजापासून. आपण बोललो पुरुष आणि स्त्री बीज जेव्हा एकत्र येतं, म्हणजे इतकं ते सूक्ष्म बीज होतं, पण त्याच्यापासून इतकं सगळं तयार झालं. दिसतं का त्या बीजामध्ये ही इंजिनिअरिंग ब्ल्यूप्रिंट दिसते का शरीराची? पुन्हा आपण आधुनिक विज्ञानाची जोड देतोय, अशक्य काय आहे हे समजून घेण्यासाठी. बरं, हा गर्भाशयात तयार होणारा हा जो पिंड आहे, नंतर तो, म्हणजे आपणच सर्वजण जीव म्हणून कितीतरी प्रकारची पुढे जाऊन कर्म करतो, विचार करतो, आपलं प्रारब्ध भोगून मरणही पावतो, पुन्हा फिरून आपण जन्मतो.
काय स्पष्टीकरण आहे सगळ्या गोष्टींचं? एखाद्याच्या जीवनात काही घटना घडतात त्या दुसऱ्याच्या घडत नाही, काय स्पष्टीकरण आहे? दोन जुळे भाऊ किंवा जुळ्या बहिणी, सगळं सारखं आहे, एका मिनिटाच्या फरकाने जन्माला आलेले आहेत, आई वडील तेच, परिस्थिती तीच, शिक्षक तेच, सामाजिक परिस्थिती तीच, भौगोलिक परिस्थिती तीच, देशाची परिस्थिती तीच, म्हणजे वैज्ञानिक प्रयोगाच्या दृष्टीने almost all the variables have been removed from the equations. What is remaining is constant, most of it. प्रचंड फरक आहे दोघांच्या आयुष्यामध्ये. काय स्पष्टीकरण? हे जे मगाशी प्रोटीनचा उल्लेख केला, की जो आपल्या मेंदूतल्या त्या पेशीसाठी वापरला जातो, त्या मेंदूमध्ये आपल्या काय आहे? इलेक्ट्रिक करंट आहे, सायन्स सांगतो, वीज आहे, रसायन आहे, रक्तपुरवठा आहे, रक्त आहे, प्राणवायू, ऑक्सिजन आहे, इत्यादी सर्व घटक आपल्या मेंदूमध्ये आहे. सातत्याने रासायनिक प्रक्रिया आपल्या मेंदूमध्ये घडत असतात, केमिकल रिॲक्शन म्हणतात शुद्ध मराठीत त्याला. पण रासायनिक प्रक्रियेतून जाणीव कशी निर्माण होते? कॉन्शियसनेस. अशक्य आहे. तीच प्रक्रिया, समजा एखाद्या मृत माणसाचा मेंदू आहे, तो काढला आपण समजा, आणि त्याला पुरवठा केला या सगळ्या गोष्टींचा, त्याला रक्त पुरवलं, त्याला ऑक्सिजन पुरवला, त्याला सगळं हवं ते पुरवलं. व्हॉट डू गेस थिंक? देअर विल बी अ कॉन्शियसनेस. आजच्या सायंटिफिक कम्युनिटीमध्ये दिस टॉपिक इज बिंग डिबेटेड व्हेरी हायली. व्हॉट, whether brain creates consciousness or consciousness makes the brain function. नाही. अजूनही विज्ञानाला या कुठल्याच गोष्टींचं स्पष्टीकरण देता येईल. जग कसं झालं हा एक संशोधनाचा विषय आहेच आधुनिक विज्ञानासाठी, पण ते का झालं याच्यावरही आता संशोधन सुरू आहे. आपण त्यांना शुभेच्छा देऊया. त्यामुळे आपण अचेतन जगाचा विचार केला, पण चेतन जगाचा विचार केला. एवढूस एवढूस बीज असतं, पण त्याच्यातनं प्रचंड वडाचा वृक्ष तयार होतो. किती प्रचंड मोठा वृक्ष तो आहे, आपण सर्वांनी पाहिलेला. पण त्या बीजाचं पृथक्करण करायला गेलं, काही सापडत नाही त्याला. दिसतो का तो वृक्ष त्याच्यामध्ये? काही त्याची ब्ल्यूप्रिंट दिसते का? मी मला थोडक्यामध्ये थोडंसं आज विज्ञानाचं वर्णन थोडं जास्त झालं, पण एवढ्याच करता की मनात जर कुठे शंका आली असेल कोणाच्या, नसेल तेव्हा, पण आता आम्हाला देता येते स्पष्टीकरण, नाही देता येत. काही गोष्टींचं फक्त कशा घडतात आहे याचं स्पष्टीकरण आज देऊ शकतं विज्ञान, गणिताच्या आधारे, काही नवीन नवीन तंत्रज्ञान शोधून काढलंय त्याच्या आधारे, काही इन्स्ट्रुमेंट्स ज्याला म्हणतात, यंत्र तयार केली आहेत त्याच्या आधारे. पण हे का केलं, कसं होत आहे, कोणी केलं, कधी झालं, काही नाही. बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स जगाचे कुठून आणले, कोणी आणले, नाही देता येत उत्तर. थोडक्यात माया, आणि आपल्या मूळ विषयाकडे येऊ, माया आणि माया कार्य अनिर्वचनीय आहे, अचिंत्य आहे. एवढं पटलं असेल तर आत्ताच्या एवढ्या सगळ्या मांडणीचं साफल्य असं म्हणून, तेवढ्यासाठी इतकी सगळी सविस्तर मांडणी केली थोडीशी. अचिंत्य आहे, अनिर्वचनीय आहे, आणि त्याहीपेक्षा आपल्यासाठी साधक म्हणून सर्वात महत्वाचं मिथ्या आहे. अगा जे झालेची नाही त्याची वार्ता कुससित आहे. म्हणून आपले जे पूर्वीचे शास्त्रज्ञ, ज्यांना ऋषी म्हणतात, त्यांनी काय केलं, आपलं लक्ष आत वळवलं. त्यांनी आतला अभ्यासाला सुरुवात केली, ते अंतर्निष्ठ झाले, आणि त्यांनी हे मिथ्या दूर सारून सत्याचं अन्वेषण केलं. सत्याची व्याख्या आपण आत्ताच शिकू. त्या सत्याचं अन्वेषण, की हिच्या मागे लागण्यात काही अर्थ नाहीये, ही आपल्याला काय वाटेल ती रूपं दाखवणार आहेत वेगवेगळी. ते जादूगाराच्या जादूगार आहेत, मग अशी पाहिलं आपण, जादूच आहेत ते. त्यामुळे या ऋषींनी ते अंतर्निष्ठ झाले, ते आतमध्ये वळले, त्यांनी सत्याचं अन्वेषण केलं, की ज्या विचारांनी आपण आपल्या मालिकेची सुरुवात केली होती, जर तुमच्या लक्षात असेल तर, सत्याचं अन्वेषण. अशी ही माया, सत विलक्षण असत विलक्षण,
अनिर्वचनीय. आणि म्हणून मिथ्या. आता मिथ्या शब्द नेहमी सगळे लक्षात ठेवायचा. मिथ्या म्हणजे पुन्हा एकदा असत्य नव्हे. मिथ्या म्हणजे खोटं नव्हे. ते सत पण नाही, जे असत पण नाही. मिथ्या. मायेचं एक पुढचं लक्षण आहे त्रैकालिक निषेधाची प्रतियोग. तुमचे कॅमेरे बंद असल्यामुळे मला तुमच्या चेहऱ्याच्या प्रतिक्रिया दिसल्या नाही, पण मला कळल्या. कारण हे असले शब्द वापरायला लागले, त्रैकालिक निषेधाची प्रतियोगी. अजून तुम्ही टिकले आहात आतापर्यंत वाचनामध्ये, हेच पुष्कळ ऐकण्यामध्ये आपल्या. काय ते कधी कधी गंमत वाटते, समोरच्याला काही कळू नये याची व्यवस्था कधी कधी हे करतात असं वाटतं. त्रैकालिक निषेधाची प्रतियोगी. गमतीचा भाग आहे. शास्त्रकार आणि शास्त्राची मांडणी ही शास्त्रीय पद्धतीनेच व्हावी लागते. ती काटेकोर असावी लागते. पण त्यामुळे त्याचं काठिण्य कधी कधी वाढतं. पण काही कठीण नसतं, तुम्हाला सांगतो. एकदा समजून घेतलं ना, काही त्याच्यात कठीण जाऊ नाही. उदाहरणार्थ, या शब्दातनं कोणाला काहीच कळलेलं नाही याची मला पूर्ण कल्पना. बघूया आपण उलटीकडनं सुरुवात करू. त्रैकालिक निषेधाचे प्रतियोगी. प्रतियोगी म्हणजे विरोधी, अपोजिट. शुद्ध मराठीत सोपं झालं एकदम. कळलं, प्रतियोगीचा अर्थ कळलं. निषेध. निषेध याचा अर्थ अभाव. आपण व्यवहारात जसं म्हणतो आम्ही त्याचा निषेध करतो, तसा अर्थ नाही. निषेध म्हणजे अभाव, म्हणजे जे नाही, कधीच नाही. आणि त्रैकालिक म्हणजे तीनही काळामध्ये. आता जमलं की नाही? तीनही काळात त्रैकालिक निषेधाची म्हणजे ज्याचा तीनही काळात अभाव आहे त्याची ती विरोधी आहे, प्रतियोगी. डबल निगेशन आहे शुद्ध मराठीत, म्हणून समजायला थोडंसं कठीण. एक उदाहरण घेऊया म्हणजे समजायला सोपं. शिंपली तर माहिती आहे. आपण कधी तुम्ही गेले असाल समुद्रकिनारी, बीचवरती ज्याला म्हणतात, तर शिंपलीवर चांदी भासते. एका विशिष्ट कोण असेल, सूर्यकिरण त्याच्यावर पडली, परावर्तित झाली, तर आपल्याला तिथे चांदीचा भास होतो. कदाचित अनुभव घेतला असेल तुम्ही. त्यामुळे शिंपलीवर चांदी भासते, तेव्हा वास्तविक तिथे चांदी नसते. बरोबर आहे, कारण आपल्याला कळायला सोपं आहे, भासच आहे तो. म्हणजे वर्तमान काळामध्ये तिथे चांदी आहे का? नाही. बरं, ती भासण्याच्या आधी म्हणजे भूतकाळात चांदी होती का तिथे? नाही. बरं, भास आता संपला, सूर्य थोडासा कलला, भास संपला असं म्हणूया. म्हणजे किंवा जेव्हा केव्हा तेव्हा तो सरकेल सूर्य, तेव्हा भविष्यामध्ये तिथे चांदी असेल का? नाही. म्हणजे तीनही काळात चांदी नाही. बरोबर. ना भूतकाळात होती, ना वर्तमान काळात आहे, ना भविष्य काळात असेल. म्हणजे तीनही काळामध्ये त्या शिंपलीमध्ये चांदीचा अभाव होता. याला म्हणायचं शिंपलीच्या ठिकाणी चांदीचा त्रैकालिक निषेध. आता कळलं? सोपं. तीनही काळात नाहीच आहे ती. पण जेव्हा भास होतो तेव्हा भ्रमाने ती चांदी आहे असं वाटतं की नाही? अरे, इतकी सत्य वाटते, लोक धावत जातात, अरे चांदी सापडली म्हणून, चला आज थोडंसं काहीतरी, थोडी श्रीमंती वाढली माझी. म्हणजे जेव्हा भ्रम होतो, जेव्हा भास होतो, तेव्हा ती चांदी आहे असं वाटतं. म्हणजे ती नसून ती आहे असं वाटतं. म्हणजे ती नसण्याची प्रतियोगी आहे, नसण्याच्या विरोधी आहे. प्रतियोगी म्हणजे विरोधी, आपण आता शिकलो. म्हणजे तीनही काळात नसलेल्या चांदीच्या विरोधी ती आहे, प्रतियोगी आहे. आणि म्हणून तीनही काळात ज्या चांदीचा अभाव आहे म्हणजे त्रैकालिक निषेध आहे, त्याचा भाव म्हणजे अस्तित्व असल्याचा भ्रम जी निर्माण करते तिला प्रतियोगी म्हटलं. आजच्यासाठी एवढं पुष्कळ झालं मला असं वाटतं, नाही का? तुमच्या सुदैवाने मायेच्या प्रांतातले 2 वाजलेले आहेत. त्यामुळे या लक्षणाचं जे वर्णन आहे ते पचवण्यासाठी आपल्याकडे अजून एक आठवडा आहे, कारण आपण पुन्हा एक आठवड्याने आपली भेट होणार आहे. तर ते पचवून तुम्ही छानपैकी त्यातनं तुमचं पोषण होईल आणि ती पोषक तत्व घेऊन तुम्ही पुढच्या श्रवणाला याल. या श्रद्धेने आपण आपलं चिंतन आज इथे थांबूया आणि हे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.
जय जय रघुवीर रघुवीर समर्थ. धन्यवाद. अंजू, तू म्यूट वर बोलतीयस. नाही. मंगेशा, नमस्कार. माझ्याकडे खरंच शब्द नाही आहेत की आपल्या मार्गदर्शनासाठी कसे आभार मानायचे. त्यामुळे परत एकदा नमस्कारच करते. आता आपण वळूया भजन सेवेकडे. आजची भजन सेवा देते आहे राधा देशपांडे. राधा आली? हो, आहे, राधा आहे. राधा ही 12 वर्षाची असून डब्लिन, कॅलिफोर्निया इथे राहते. ती आदित्य रानडे यांच्याकडे गेली 3 वर्षे संगीत शिकत आहे. राधा आज श्री संत तुकाराम महाराज लिखित विष्णुमय जग हे भजन सादर करणार आहे. तुकाराम महाराज ईश्वराचे एकरूप झालेले आहेत आणि या भजनात ते म्हणतात आहे की सारे जगच विष्णुमय म्हणजेच ईश्वरमय म्हणजेच परब्रह्म झालेले आहे. राधा रेडी? नमस्कार. माझा आवाज नीट येतोय का? हो. मी मंगेश काकांना नमस्कार करते इथूनच. सद्गुरुनाथ महाराज की जय. सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझे आणिक काही इच्छा आम्हा नाही जाड. तुझे नाम गोड, तुझे नाम गोड, पांडुरंगा. विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग, विष्णुमय जग. वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म, भेदा भेदा भ्रम, भेदा भेदा भ्रम, भेदा भेदा भ्रम. अमंगळ विष्णुमय जग, विष्णुमय जग. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही
खूप सुंदर राधा, खूपच सुंदर भजन सेवा झाली तुझी. खूप खूप धन्यवाद तुझ्या भजन सेवेबद्दल. मागे सांगितल्याप्रमाणे आजही आपण प्रश्नोत्तर घेणार नाही आहोत, पण पुढच्या आठवड्यापासून प्रश्नोत्तर नक्कीच घेणार आहोत. त्यामुळे तुमचे सगळे प्रश्न पुढच्या आठवड्यापर्यंत ठेवा आणि तेव्हा आपण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊ जशी होतील तशी. ठीक आहे, आज थांबूया इथे. पुढच्या रविवारी परत भेटू. जय श्रीराम.